पुढची महत्त्वाची बातमी आहे मुंबईतील पावसासंदर्भातली। मुंबई शहरासह उपनगरामध्ये जोरदार पाऊस सध्या कोसळतोय। पहाटेपासून मुंबईत पावसाने जोरदार बॅटिंगला सुरुवात केली आहे। मुंबईतील पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसला। मध्य रेल्वेची वाहतूक सध्या 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू आहे। ऐन गर्दीच्या वेळी आता लोकल प्रवाशांचे हाल होत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुंबईतील पावसाने जोर धरलेला आहे। मुंबई शहरासह उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडतोय। पहाटेपासूनच मुंबईत पावसाची जोरदार हजेरी आहे। तर मुंबईतील पावसाचा रेल्वे सेवेला फटका बसला। लोकल सेवेला फटका बसल्यानंतर मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुंबईसह शहरात आणि उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडतोय। मुंबईच्या अनेक भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय। पहाटेपासून मुंबईत पावसाची जोरदार हजेरी आहे। तर मुंबईतील पावसाचा मध्य रेल्वेला फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने तर ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। मुंबईतील महत्त्वाची बातमी, मुंबई शहरासह उपनगरामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। पहाटेपासूनच हा जोरदार पाऊस सध्या मुंबईच्या अनेक भागात आणि उपनगरांमध्ये देखील कोसळतोय। आणि त्यामुळे आता वाहतुकीचा वेगही मंदावलाय। रस्त्यावरील वाहतूकही मंदावली तर रेल्वे सेवेला देखील याचा मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे। तर मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। मुंबई शहरासह उपनगरामध्ये पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळतोय आणि या पावसाचा फटका नोकरदारांना बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। मुंबईतील पावसाचा मध्य रेल्वेला देखील फटका बसलाय। मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल होतात। मुंबई शहरासह उपनगरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केलेली आहे आणि या जोरदार पावसाचा रेल्वे सेवेला फटका बसतोय। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या जात आहेत। त्यांच्याकडनं मुंबईतील पावसाच्या संदर्भातले आणि अर्थातच रेल्वे सेवा जी विस्कळीत झालेली आहे त्या संदर्भातले अपडेट घेऊयात। मीनाक्षी, नक्कीच शुभम, आपण पाहतोय की आज सकाळपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग मुंबईमध्ये पाहायला मिळते। खरं पाहायला गेलं तर मागच्या काही दिवसांपासूनच चांगलीच विश्रांती जी आहे ती पावसाने घेतली होती आणि आपण पाहतोय की मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर जो आहे तो पुन्हा एकदा मुंबईसह आसपासच्या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। मात्र या जोरदार पावसाचा फटका जो आहे तो मध्य रेल्वेला बसलेला आहे, कारण आपण पाहतोय की मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे। मात्र 15 ते 20 मिनिटांनी मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती उशिराने धावत आहे। खरं पाहायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये घराबाहेर पडणारे जे चाकणमणी आहेत, कामाला जाणारे जी लोक आहेत, त्यांची मोठी तारांबळ झालेली आहे, कारण मध्य रेल्वेची स्लो ट्रॅकवरची आणि फास्ट ट्रॅकवरची लोकल जी आहे ती उशिराने धावत आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की आजपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे। त्यामुळे मुंबई शहरासह आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला मिळत आहे आणि पावसाचा जोर जो आहे अधूनमधून वाढत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। शुभम, अगदी मीनाक्षी, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू दिलेले आहे, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।